चला मित्रांनो, आता आपण शेवटच्या पेपरकडे वळूया. आतापर्यंतचे आपले सर्व पेपर छान गेलेत. तुमच्या प्रतिक्रिया मला मिळाल्यात. WhatsAppद्वारे कळाल्यात. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कळवलं. धन्यवाद. चला, आजच्या पेपरचा क्रमांक आहे 1 वेट अर्थात 118. शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन. चला तर या पेपर संदर्भानं काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे, नवीन शिक्षकांना मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांनी मार्गदर्शन का करावे? नवीन शिक्षकांना शाळेच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाचे मार्गदर्शन आवश्यक असते. यामुळे शिक्षकांना शालेय नियम, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी वर्तन, शालेय प्रशासन आणि सहशालेय उपक्रमाची माहिती मिळते. योग्य मार्गदर्शनामुळे शिक्षकाचा आत्मविश्वास वाढतो, अध्यापन कार्य अधिक परिणामकारक होते, नवीन शिक्षकाच्या अडचणी दूर करण्यास मदत होते. अनुभवी शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील कार्यसंस्कृती समजते, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारते आणि शिक्षकाचा व्यावसायिक विकास घडतो. या पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, पालक मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट करा. पालक मेळावा हा शाळा व पालक यांच्यातील संबंध दृढ करण्याचा प्रभावी मार्ग आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याची प्रगतीची माहिती पालकांना मिळते. विद्यार्थ्यांच्या समस्या, सवयी, अभ्यासातील अडचणी यावर चर्चा करता येते. पालक व शिक्षक यांच्यात समन्वय निर्माण होतो. शाळेच्या उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग वाढतो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व घर यांच्यात सहकार्य निर्माण होते. शिस्त, उपस्थिती आणि अध्ययनात सुधारणा करण्यास मदत मिळते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, फिडलर यांच्या मतानुसार शालेय नेतृत्वाचे प्रकार स्पष्ट करा. फिडलर यांनी नेतृत्वाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, कार्याभिमुख नेतृत्व आणि संबंधाभिमुख नेतृत्व. कार्याभिमुख नेतृत्वामध्ये उद्दिष्टपूर्ती, शिस्त आणि कामावर भर दिला जातो. संबंधाभिमुख नेतृत्वामध्ये शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांच्याशी सुसंवाद आणि सहकार्याला महत्त्व दिले जातं. परिस्थितीनुसार नेतृत्व शैली बदलते असे फिडलर यांचं मत आहे. योग्य नेतृत्वामुळे शाळेचे प्रशासन प्रभावी बनते, शालेय वातावरण सकारात्मक राहते व संस्थेची प्रगती साध्य होते. शैक्षणिक परिसंवादाचे महत्त्व स्पष्ट करा. शैक्षणिक परिसंवादामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. नवीन अध्यापन पद्धती, संशोधन आणि शैक्षणिक सुधारणा समजण्यास मदत होते. शिक्षकांचा व्यावसायिक विकास घडतो. विविध विषयावरील समस्यावर उपाय शोधता येतात. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक विचार वाढतो. शिक्षण क्षेत्रातील नवकल्पना स्वीकारण्यास प्रेरणा मिळते, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होते. या पुढचा प्रश्न, मुख्याध्यापकांच्या विद्यार्थ्याप्रती जबाबदाऱ्या स्पष्ट करा. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आवश्यक असते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवणे, शिस्त राखणे, आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देणे आवश्यक असते. सहशालेय उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहकार्य व आत्मविश्वास विकसित करावा. दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हे मुख्याध्यापकाचं महत्त्वाचं कार्य आहे. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, पालक संपर्कासाठी विविध योजना लिहा. पालक संपर्कासाठी शाळेमध्ये विविध योजना राबवल्या जातात. पालक मेळावे, गृहभेटी, दूरध्वनी संपर्क, संदेश सेवा, प्रगतीपत्र चर्चा, शैक्षणिक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालक सभा या सर्वांचा या उपक्रमामध्ये समावेश असतो. विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत पालकांना नियमित माहिती दिली जाते. शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद वाढून विद्यार्थ्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेमुळे शाळा आणि पालक यांच्यात विश्वास व सहकार्य वाढते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, सिलेक्शन कमिटी यावर टिप लिहा. शाळेमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्याची निवड करण्यासाठी निवड समिती स्थापन केली जाते. या समितीत संस्थेचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक, विषयतज्ञ आणि शासन प्रतिनिधी यांचा समावेश असतो. उमेदवाराची पात्रता, अनुभव, अध्यापन कौशल्य आणि व्यक्तिमत्व यांचे मूल्यमापन केले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य निवड समिती करते. योग्य निवडीमुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढते आणि प्रशासन अधिक प्रभावी बनते. या पुढचा प्रश्न आहे, चांगल्या पर्यवेक्षणाचा काय परिणाम होतो? शाळेमध्ये चांगले पर्यवेक्षण असल्यास अध्यापन कार्य अधिक परिणामकारक बनते. शिक्षकांच्या कामामध्ये सुधारणा होते, तसेच विद्यार्थ्याच्या अध्ययनाची गुणवत्ता वाढते. पर्यवेक्षणामुळे शिक्षकांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि आवश्यक सूचना मिळतात. शाळेमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि कार्यक्षमता वाढते. अध्यापनातील त्रुटी ओळखून त्यामध्ये सुधारणा करता येतात. शिक्षकामध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते. विद्यार्थ्याच्या प्रगतीवर योग्य लक्ष ठेवता येते. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात समन्वय निर्माण होतो. शाळेतील शैक्षणिक वातावरण सकारात्मक बनते, त्यामुळे
शाळेची एकूण गुणवत्ता आणि निकाल सुधारण्यास मदत मिळते. यापुढील प्रश्न आहे, मुख्याध्यापकाचे नेतृत्व गुण कसे उपयुक्त ठरतात? मुख्याध्यापकांचे नेतृत्व गुण शाळेच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रभावी नेतृत्वामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय निर्माण होतो. मुख्याध्यापक शिक्षकांना प्रेरणा देतात व शाळेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिशा देतात. योग्य नेतृत्वामुळे शिस्त, नियोजन आणि कार्यक्षमता वाढते. शैक्षणिक उपक्रमाचे प्रभावी आयोजन करता येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते. नेतृत्व गुणामुळे समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. पालक आणि समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे शाळेची गुणवत्ता, प्रतिष्ठा आणि शैक्षणिक प्रगती वाढण्यास मदत मिळते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापक व पालक यांच्यातील संबंध स्पष्ट करा. मुख्याध्यापक व पालक यांच्यातील संबंध हे विद्यार्थ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मुख्याध्यापकांनी पालकांशी नियमित संपर्क ठेवून विद्यार्थ्याच्या प्रगतीची माहिती द्यावी. पालकांच्या सूचना आणि अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करावी. पालक मेळावे, गृहभेटी आणि विविध शालेय कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंध दृढ करता येतात. शाळेच्या विकास कामामध्ये पालकांचा सहभाग वाढविणे आवश्यक असते. चांगल्या संबंधामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, उपस्थिती आणि अध्ययनाची आवड वाढते. पालक आणि शाळेमध्ये विश्वास निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याचं वातावरण तयार होतं. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, मुख्याध्यापकांच्या मर्यादा स्पष्ट करा. मुख्याध्यापक हे शाळेचे प्रमुख असले तरी त्यांच्या कार्यावर काही ठिकाणी मर्यादा येतात. शासन नियम, आर्थिक मर्यादा आणि संस्थेचं धोरण यामुळे निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात. शिक्षक व कर्मचाऱ्याची कमतरता असल्यास शैक्षणिक कार्यावर परिणाम होतो. पालक आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करताना अनेक समस्या निर्माण होतात. वेळेअभावी सर्व कामाकडे समान लक्ष देता येत नाही. आर्थिक साधनसामग्री अपुरी असल्यामुळे विकास कामे मर्यादित राहतात. काही वेळा राजकीय किंवा सामाजिक दबावामुळे प्रशासनात अडचणी निर्माण होतात. या सर्व मर्यादावर मात करून मुख्याध्यापकांनी प्रभावी नेतृत्व करणे आवश्यक असते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळा व समाज यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी कोणते कार्यक्रम आयोजित करता येतील? शाळा व समाज यांच्यात चांगले संबंध निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करता येतात. पालक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, समाजसेवा उपक्रम, शैक्षणिक प्रदर्शन यांचे आयोजन करता येते. ग्रामसभा, रोड साक्षरता कार्यक्रम आणि जनजागृती मोहीम राबवल्यास समाजाचा सहभाग वाढतो. विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात सहभागी झाल्यास समाजाशी जवळीक निर्माण होते. स्थानिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करता येतात. या कार्यक्रमामुळे शाळा आणि समाज यांच्यात विश्वास, सहकार्य आणि समन्वय वाढतो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण तयार होते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, मुख्याध्यापक व संस्था यांच्यातील संबंध स्पष्ट करा. मुख्याध्यापक आणि संस्था यांच्यातील संबंध शाळेच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मुख्याध्यापक हे संस्थेच्या धोरणाची अंमलबजावणी करणारे प्रमुख अधिकारी असतात. संस्थेने ठरवलेली उद्दिष्टे, नियम आणि शैक्षणिक योजना योग्य प्रकारे राबविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर असते. मुख्याध्यापकांनी संस्थेशी नियमित संपर्क ठेवून शाळेच्या गरजा, समस्या आणि प्रगतीची माहिती द्यावी. संस्था आणि शाळेमध्ये समन्वय राहिल्यास शैक्षणिक वातावरण सुधारते. आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक कामे प्रभावीपणे पार पाडता येतात. परस्पर विश्वास, सहकार्य आणि संवाद यामुळे शाळेची गुणवत्ता वाढते आणि विद्यार्थ्याच्या विकासाला चालना मिळते. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेची परंपरा टिकून ठेवण्यासाठी मुख्याध्यापक म्हणून कोणत्या उपाययोजना कराल? शाळेची परंपरा टिकून ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनी शिस्त, संस्कार आणि गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. शाळेतील चांगल्या उपक्रमाची सातत्याने अंमलबजावणी करावी. राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रम नियमित आयोजित करावे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये शाळेबद्दल अभिमानाची भावना निर्माण करावी. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रेरणा द्यावी. शाळेतील नियम आणि मूल्यांचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. जुन्या विद्यार्थ्याचा सहभाग वाढवून शाळेशी संबंध दृढ करावे. शाळेचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी विविध उपक्रम राबवावे. त्यामुळे शाळेची ओळख आणि प्रतिष्ठा टिकून राहते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध कसे असावे? मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध प्रेमळ, विश्वासपूर्ण आणि मार्गदर्शक स्वरूपाचे असावेत. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याशी सहानुभूतीने वागावे आणि त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी योग्य मार्गदर्शन करावे. शिस्त राखताना विद्यार्थ्यांमध्ये भीती नव्हे तर आदर निर्माण होईल याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवा. विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढवा. चांगल्या संबंधामुळे विद्यार्थी शाळेशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात. त्यामुळे अध्ययनात रुची वाढते, शिस्त सुधारते
आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न, एक्सटेन्शन सर्व्हिस सेंटरची उद्दिष्टे लिहा. एक्सटेन्शन सर्व्हिस सेंटरचे मुख्य उद्दिष्ट शाळा आणि समाज यांच्यात समन्वय निर्माण करणे हे आहे. समाजामध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करणे, प्रौढ साक्षरता वाढविणे आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे हे या केंद्राचे महत्त्वाचे कार्य असते. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना विकसित करणे, ग्रामविकास कार्यक्रम राबवणे आणि लोकांमध्ये शैक्षणिक माहिती पोहोचविणे यावर भर दिला जातो. विविध शिबिरे, आरोग्य मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजाच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी शाळा आणि समाज यांच्यात सहकार्य वाढविण्याचे कार्य हे केंद्र करते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, नवीन शिक्षकाचे उद्बोधनाचे महत्त्व स्पष्ट करा. नवीन शिक्षकाचे उद्बोधन म्हणजे त्यांना शाळेच्या वातावरणाशी परिचित करून देण्याची एक प्रक्रिया आहे. यामुळे शिक्षकांना शाळेचे नियम, उद्दिष्टे, अध्यापन पद्धती आणि प्रशासनाची माहिती मिळते. नवीन शिक्षकांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना कार्य करण्यासाठी योग्य दिशा मिळते. शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्यात समन्वय निर्माण होतो. शाळेतील कार्यपद्धती समजल्यामुळे अध्यापन अधिक परिणामकारक होते. नवीन शिक्षकाच्या अडचणी कमी होतात आणि ते विद्यार्थ्यांशी योग्य प्रकारे संवाद साधू शकतात. उद्बोधनामुळे शिक्षकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते व शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढतो. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न, मुलाखत तंत्र स्पष्ट करा. मुलाखत तंत्र म्हणजे उमेदवाराच्या पात्रता, कौशल्य, व्यक्तिमत्व आणि ज्ञानाचे प्रत्यक्ष मूल्यमापन करण्याची प्रक्रिया होय. शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांची निवड करताना मुलाखतीला विशेष महत्त्व असते. मुलाखतीद्वारे उमेदवाराचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य, अध्यापन क्षमता आणि समस्याचं निराकरण करण्याची क्षमता तपासली जाते. मुलाखत घेताना योग्य प्रश्नाची निवड, सकारात्मक वातावरण आणि निपक्षपातता आवश्यक असतो. उमेदवाराच्या अनुभव, विषय ज्ञान आणि वर्तनाचे निरीक्षण केले जाते. चांगल्या मुलाखत तंत्रांमुळे योग्य व्यक्तीची निवड करता येते. यामुळे शाळेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकाच्या समाजाप्रती जबाबदाऱ्या स्पष्ट करा. मुख्याध्यापकांनी शाळा आणि समाज यांच्यात समन्वय निर्माण करण्याचे कार्य करावे. समाजामध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करणे ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. पालक, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्था यांच्याशी चांगले संबंध ठेवून शाळेच्या विकासासाठी सहकार्य मिळवावे. स्वच्छता अभियान, प्रौढ साक्षरता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. समाजातील समस्या समजून घेऊन त्यावर जनजागृती करावी. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य आणि जबाबदारीची भावना विकसित करावी. समाजाच्या प्रगतीसाठी शाळेने सक्रिय भूमिका बजावावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. मुख्याध्यापकांनी शिक्षकाचे नेतृत्व कसे करावे. मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे नेतृत्व करताना सहकार्य, समन्वय आणि प्रेरणा यांना महत्त्व द्यावे. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. अध्यापन कार्य अधिक परिणामकारक होण्यासाठी नवीन कल्पना आणि प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. शिक्षकामध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण करावी. कामाचे योग्य वाटप, प्रत्येक शिक्षकाच्या क्षमतेचा विकास या बाबी आवर्जून लक्षात घ्याव्या. चांगल्या कार्याचे कौतुक करावं आणि आवश्यक तेथे सुधारणा सुचवावी. मुख्याध्यापकांनी लोकशाही पद्धतीने नेतृत्व केल्यास शिक्षकामध्ये सहकार्य वाढेल. त्यामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुधारेल. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकाचे वैधानिक अधिकार स्पष्ट करा. मुख्याध्यापकांना शाळेच्या प्रशासनासाठी काही वैधानिक अधिकार प्रदान केलेले असतात. शाळेतील शिस्त राखणे, शिक्षकांच्या कामाचे निरीक्षण करणे आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे नियोजन करणे हे त्यांचे अधिकार आहेत. विद्यार्थ्याच्या प्रवेश, उपस्थिती आणि परीक्षेसंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असतो. शासन नियमाची अंमलबजावणी करणे आणि शाळेच्या नोंदी व्यवस्थित ठेवणे ही त्यांची जबाबदारी असते. शिक्षकांना सूचना देणे, कामाचं वाटप करणं आणि शाळेच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घेणं हे अधिकार त्यांना असतात. या अधिकारांचा योग्य वापर केल्यास शाळेचे प्रशासन अधिक प्रभावी बनते. यानंतरचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकाकडे कोणते नेतृत्व अपेक्षित असते. मुख्याध्यापकाकडे प्रभावी, लोकशाही आणि प्रेरणादायी नेतृत्व अपेक्षित असते. त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय निर्माण करावा. शाळेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन आणि मार्गदर्शन करावे. मुख्याध्यापकांनी निर्णयक्षम, दूरदृष्टी असलेले आणि जबाबदार असणे आवश्यक असते. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीनुसार नवीन कल्पना स्वीकारण्याची तयारी असावी. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे अपेक्षित असते. शिक्षकांना प्रेरणा देऊन त्यांचा व्यावसायिक विकास घडवावा. चांगल्या नेतृत्वामुळे शाळेची गुणवत्ता, शिस्त आणि प्रतिष्ठा वाढण्यास मदत होते. शिक्षक कल्याण योजनेचे फायदे स्पष्ट करा.
शिक्षक कल्याण योजना शिक्षकांच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक विकासासाठी महत्त्वाच्या असतात. या योजनांमुळे शिक्षकांना सुरक्षितता, प्रेरणा आणि समाधान मिळते. वैद्यकीय सुविधा, विमा योजना, निवृत्तीवेतन, प्रशिक्षण कार्यक्रम आणि आर्थिक मदत यांचा शिक्षकांना लाभ होतो. शिक्षकांच्या कार्यक्षमतेत आणि आत्मविश्वासात वाढ होते. मानसिक ताण कमी होऊन अध्यापन अधिक परिणामकारक बनते. शिक्षकामध्ये संस्थेबद्दल निष्ठा आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. कल्याण योजनामुळे शिक्षकांचा सामाजिक दर्जा उंचावतो. परिणामी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होते आणि शाळेची शैक्षणिक प्रगती सुधारते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, माजी विद्यार्थी संघटना सक्रिय राहण्यासाठी कोणते उपक्रम राबविता येतील? माजी विद्यार्थी संघटना सक्रिय ठेवण्यासाठी शाळेने विविध उपक्रम आयोजित करणे आवश्यक असते. माजी विद्यार्थ्यांचे मेळावे, मार्गदर्शन शिबिरे, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करता येतात. शाळेच्या विकास कामामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पुस्तक मदत किंवा आर्थिक सहाय्य देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घ्यावे. सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे. नियमित संपर्क ठेवण्यासाठी सोशल मीडिया गट किंवा संपर्क यंत्रणा तयार करावी. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांचा शाळेशी भावनिक संबंध टिकून राहतो आणि शाळेच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान मिळते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळा व महाविद्यालयाच्या सहकार्याने कोणते उपक्रम राबवाल? युवकांना योग्य दिशा देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी संयुक्तपणे विविध उपक्रम राबविणे आवश्यक असते. करिअर मार्गदर्शन शिबिरे, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यशाळा आणि स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन वर्ग आयोजित करता येतात. तज्ज्ञांची व्याख्याने, समुपदेशन सेवा आणि रोजगारविषयक माहिती सत्रे घेता येतात. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभागी करून घेता येते. युवकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास मदत मिळते आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडतो. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, बदलत्या काळानुसार मुख्याध्यापकामध्ये कोणते गुण आणि कौशल्य असावेत? बदलत्या काळानुसार मुख्याध्यापकामध्ये नेतृत्व, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता असणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ज्ञान असावे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता असावी. नियोजन, व्यवस्थापन आणि समस्या निराकरण कौशल्य आवश्यक असते. नवीन शैक्षणिक धोरणे आणि अध्यापन पद्धती स्वीकारण्याची तयारी असावी. मुख्याध्यापकांनी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असावे आणि बदल स्वीकारण्याची सकारात्मक वृत्ती ठेवावी. शाळेतील शिस्त, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांना प्रोत्साहन देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेची प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढते. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सेवा संस्थाशी संबंध व्यवस्थापन कसे करावे? मुख्याध्यापकांनी सेवा संस्थाशी सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण संबंध ठेवणे आवश्यक असते. विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संघटनाशी नियमित संपर्क ठेवावा. शाळेच्या विकासासाठी त्याचे मार्गदर्शन आणि सहकार्य घ्यावे. आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करता येतात. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देता येतात. सेवा संस्थेच्या माध्यमातून समाजाशी शाळेचे संबंध दृढ होतात. योग्य समन्वय आणि संवादामुळे शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक संसाधने आणि सहकार्य मिळण्यास मदत होते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रौढ साक्षरता कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करा. प्रौढ साक्षरता कार्यक्रम समाजातील निरक्षर प्रौढांना शिक्षित करण्यासाठी राबवला जातो. या कार्यक्रमामुळे वाचन, लेखन आणि गणिताची मूलभूत कौशल्ये विकसित होतात. प्रौढ व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. शासनाच्या विविध योजना समजून घेण्यास मदत मिळते. साक्षरतेमुळे व्यक्ती आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम बनतो. समाजातील अंधश्रद्धा, गैरसमज आणि सामाजिक समस्या कमी करण्यास मदत होते. प्रौढ साक्षरता कार्यक्रमामुळे समाजाच्या विकासाला चालना मिळते. शिक्षित पालक आणि मुलाच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे समाजामध्ये प्रगती आणि जागृती निर्माण होते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सतत शिक्षणाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा. सतत शिक्षणाचे कार्यक्षेत्र खूप व्यापक आहे. प्रौढ शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक शिक्षण आणि सांस्कृतिक शिक्षण यांचा त्यामध्ये समावेश होतो. व्यक्तीच्या ज्ञानामध्ये सतत वाढ होण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. रोजगाराभिमुख शिक्षण, संगणक शिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण यांना महत्त्व दिले जाते. आरोग्य, पर्यावरण, लोकशाही मूल्य आणि सामाजिक जागृतीचे यासंबंधी शिक्षण दिले जाते. सतत शिक्षणामुळे व्यक्ती बदलत्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकते. समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं महत्त्वाचं कार्य सतत शिक्षण करतं. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न,
स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन केंद्राचे महत्त्व स्पष्ट करा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा देण्याचे कार्य करते. विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, अभ्यास पद्धती आणि वेळेचे नियोजन समजण्यास मदत मिळते. तज्ज्ञाचे मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळतो. योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याच्या यशाची शक्यता वाढते. करिअरविषयक जागरूकता निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यास मदत मिळते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांच्या शिक्षकाप्रती जबाबदाऱ्या स्पष्ट करा. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य देणे आवश्यक असते. अध्यापन कार्य प्रभावी होण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करावं. प्रशिक्षण, कार्यशाळा आणि परिसंवादामध्ये शिक्षकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. कामाचं योग्य वाटप करून शिक्षकांमध्ये समन्वय निर्माण करावा. चांगल्या कार्याचं कौतुक करून प्रेरणा द्यावी. शाळेमध्ये सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करणं ही मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. शिक्षकाच्या व्यावसायिक विकासासाठी आवश्यक उपाययोजना केल्यास शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थ्याचे अध्ययन सुधारते. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याचे फायदे स्पष्ट करा. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील सहकार्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. विविध संस्थांमधील अनुभव, संसाधने आणि ज्ञानाची देवाणघेवाण करता येते. संयुक्तपणे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम आयोजित करता येतात. विद्यार्थ्यांना नवीन संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध होते. शिक्षकांना प्रशिक्षण आणि नव्या अध्यापन पद्धतीची माहिती मिळते. संशोधन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबविता येतात. संस्थांमधील सहकार्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये समन्वय, गुणवत्ता आणि प्रगती वाढण्यास मदत मिळते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, संबंध संवर्धन कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करा. संबंध संवर्धन कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट शाळा, पालक, समाज आणि शिक्षक यांच्यात चांगले संबंध निर्माण करणे आहे. परस्पर सहकार्य आणि विश्वास वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी घर आणि शाळा यांच्यात समन्वय निर्माण करणं आवश्यक असतं. या कार्यक्रमाद्वारे पालकांचा शाळेतील सहभाग वाढतो. सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक यांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन दिले जाते. सकारात्मक संवाद आणि सहकार्यामुळे शैक्षणिक वातावरण सुधारते. त्यामुळे विद्यार्थ्याचा विकास आणि शाळेची प्रगती साध्य होते. या पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, पालकांच्या अपेक्षा स्पष्ट करा. पालकांनी आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे अशी अपेक्षा असते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच नैतिक मूल्य, शिस्त आणि चांगले संस्कार व्हावेत असं पालकांना वाटतं. शाळेमध्ये सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण असावं ही त्यांची महत्त्वाची अपेक्षा असते. शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे आणि त्याच्या अडचणी समजून घ्याव्यात असे पालकांना वाटते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अध्यापन व्हावे अशी अपेक्षा वाढत आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना करिअर मार्गदर्शन मिळावे आणि स्पर्धात्मक जगासाठी तयार व्हावे अशी पालकांची अपेक्षा असते. शाळेतील वातावरण चांगले राहण्यासाठी मुख्याध्यापकांनी काय करावे? शाळेतील वातावरण चांगले राहण्यासाठी मुख्याध्यापकांनी शिस्तबद्ध आणि सकारात्मक प्रयत्न करावेत. मुख्याध्यापकांनी सुरुवातीला प्रभावी नेतृत्व करणं आवश्यक असतं. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात सहकार्य व समन्वय निर्माण करावा. स्वच्छता, शिस्त आणि वेळेचे पालन यावर विशेष लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आणि आनंददायी वातावरण निर्माण तयार करावे. विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करावं. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करावं. पालकांशी नियमित संपर्क ठेवावा. शाळेमध्ये प्रेम, आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केल्यास विद्यार्थ्याच्या अध्ययनात सुधारणा होते आणि शाळेची गुणवत्ता कित्येक पटीने वाढते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, युवकांना मार्गदर्शन करण्यामध्ये शाळेची भूमिका स्पष्ट करा. युवकांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शाळा विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, संस्कार आणि मूल्य प्रदान करते. करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार केले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि प्रेरणा देतात. सामाजिक जबाबदारी, शिस्त आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समुपदेशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवला जातो. त्यामुळे युवक सक्षम, जबाबदार आणि समाजाभिमुख नागरिक बनण्यास मदत होते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी समाजसेवी संस्थांशी संबंध का ठेवावेत? मुख्याध्यापकांनी समाजसेवी संस्थांशी संबंध ठेवल्यास शाळेच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य मिळते. विविध सामाजिक संस्था शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत, आरोग्य सेवा आणि जनजागृती कार्यक्रमासाठी मदत करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित करता येतात. समाजसेवी संस्थांमुळे
शाळा आणि समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ होतात. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते. समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी अशा संस्थांचे सहकार्य उपयुक्त ठरते. त्यामुळे शाळेची गुणवत्ता आणि सामाजिक योगदान वाढते. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांनी विद्यार्थी शिबिरे आयोजित करावीत का? तुमचं मत स्पष्ट करा. होय, मुख्याध्यापकांनी विद्यार्थी शिबिरे आयोजित करावीत. विद्यार्थी शिबिरामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सहकार्य, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास विकसित होतो. विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनाचा अनुभव मिळतो. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळते. निसर्ग, समाज आणि पर्यावरण याविषयी जागरूकता निर्माण होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना विकसित होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध अधिक दृढ होतात. त्यामुळे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिबिरे अत्यंत उपयुक्त ठरतात. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांनी युवकांमध्ये नेतृत्व गुण कसे विकसित करावे? मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन नेतृत्व गुण विकसित करावेत. विद्यार्थी परिषद, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढवावा. समूह कार्य आणि चर्चासत्राच्या माध्यमातून निर्णय क्षमता आणि सहकार्याची भावना विकसित करता येते. विद्यार्थ्यांना वक्तृत्व, नियोजन आणि संघटन कौशल्य विकसित करण्याची संधी द्यावी. चांगल्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी. नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे आवश्यक असते. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारी आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, यापुढील महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रगतीसाठी वैधानिक अधिकारांचा वापर कसा करावा? मुख्याध्यापकांनी वैधानिक अधिकारांचा वापर शाळेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय विकासासाठी करावा. शिक्षकांचं कार्य योग्य पद्धतीने वाटप करणं, शिस्त राखणे आणि शासन नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. विद्यार्थ्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत. शाळेतील नोंदी, परीक्षा आणि विविध उपक्रमांचे नियोजन प्रभावीपणे करावे. शिक्षकांना मार्गदर्शन करून त्यांची कार्यक्षमता वाढवावी. आर्थिक आणि शैक्षणिक संसाधनाचा योग्य वापर करावा. अधिकारांचा वापर करताना न्याय, पारदर्शकता आणि लोकशाही पद्धतीचे पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे शाळेची गुणवत्ता आणि प्रगती वाढण्यास मदत मिळते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, ओरिएंटेशन वर्ग आणि व्याख्याने कोणत्या उद्दिष्टासाठी आयोजित करावी? ओरिएंटेशन वर्ग आणि व्याख्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना नवीन माहिती, कौशल्य आणि दृष्टिकोन देण्यासाठी आयोजित केली जातात. नवीन शिक्षकांना शाळेच्या वातावरणाशी परिचित करून देणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आधुनिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक बदल यांची माहिती देणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास आणि करिअर जागरूकता निर्माण करण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातात. सामाजिक मूल्य, आरोग्य, पर्यावरण आणि व्यक्तिमत्व विकास यासंबंधी जनजागृती केली जाते. अशा कार्यक्रमामुळे ज्ञानवृद्धी होते आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते. यानंतरचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकाकडे बदलत्या काळानुसार कोणती कौशल्य असावीत? बदलत्या काळानुसार मुख्याध्यापकाकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. प्रभावी संवाद, नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असतात. समस्या सोडवण्याची क्षमता, निर्णय क्षमता आणि नियोजन कौशल्य आवश्यक असते. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता असावी. नवीन शैक्षणिक धोरणे आणि अध्यापन पद्धती समजून घेण्याची तयारी असावी. मुख्याध्यापकांनी नवोपक्रमशील, दूरदृष्टी असलेले आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठेवावे. या कौशल्यामुळे शाळेचे प्रशासन प्रभावी बनतं आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यास मदत मिळते. यानंतरचा प्रश्न आहे, शाळा आणि समाज यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील? शाळा आणि समाज यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक असते. पालक मेळावे, ग्रामसभा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि आरोग्य शिबिरे आयोजित करता येतात. विद्यार्थ्यांना समाजसेवा उपक्रमामध्ये सहभागी झाल्यास समाजाशी जवळीक निर्माण होते. सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रदर्शन आणि जनजागृती मोहीम आयोजित करून समाजाचा सहभाग वाढवता येतो. प्रौढ साक्षरता कार्यक्रम आणि पर्यावरण संरक्षण यामुळे समाजाशी नाळ जोडली जाते. स्थानिक नागरिक आणि पालक यांचे सहकार्य मिळून शाळेच्या विकासाला चालना देता येते. त्यामुळे शाळा आणि समाज यांच्यात विश्वास व समन्वय निर्माण होतो. यापुढील प्रश्न, मुख्याध्यापकांनी शाळेतील शिस्त कशी राखावी? शाळेतील शिस्त राखण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रभावी नेतृत्व करणे आवश्यक असते. शाळेचे नियम स्पष्टपणे निश्चित करून त्यांची योग्य अंमलबजावणी करावी. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण करावी. विद्यार्थ्यांना प्रेमाने आणि समजावून शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. वेळेचं पालन, स्वच्छता आणि नियमित उपस्थिती यावर विशेष लक्ष द्यावे. विविध सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्याची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरावी. पालकांशी नियमित संपर्क ठेवून विद्यार्थ्याच्या वर्तनाबाबत चर्चा करावी.
शिस्तबद्ध वातावरणामुळे अध्ययन अधिक प्रभावी होते आणि शाळेची गुणवत्ता वाढते. मुख्याध्यापकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन का करावं? सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मुख्याध्यापकांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना कला, संगीत, नृत्य आणि अभिनय यासारख्या गुणांना वाव देता येतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सहकार्याची भावना विकसित होते. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक मूल्य आणि परस्पराविषयी आदर निर्माण होतो. विद्यार्थ्यांना स्वतःचे कौशल्य सादर करण्याची संधी मिळते. शिक्षक, पालक आणि समाज यांच्यातही चांगले संबंध निर्माण होतात. शाळेमध्ये आनंददायी वातावरण तयार होते आणि विद्यार्थ्याचा मानसिक विकास घडण्यास मदत मिळते. यानंतरचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांनी पालकांशी संपर्क कसा ठेवावा? मुख्याध्यापकांनी पालकांशी नियमित आणि सकारात्मक संपर्क ठेवणे आवश्यक असते. पालक मेळावे, गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि संदेश प्रणाली यांच्या माध्यमातून संवाद साधता येतो. विद्यार्थ्याच्या प्रगती, शिस्त आणि अडचणीबाबत पालकांना माहिती द्यावी. पालकांच्या सूचना आणि मतांना महत्त्व द्यावे. शाळेच्या विविध उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग वाढवावा. पालकांशी विश्वासपूर्ण संबंध निर्माण केल्यास विद्यार्थ्यासाठी शाळा आणि घर यांच्यात समन्वय निर्माण होतो. नियमित संपर्कामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययनात सुधारणा होते आणि शाळेची प्रगती साध्य होते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांनी शिक्षकामध्ये समन्वय कसा निर्माण करावा? मुख्याध्यापकांनी शिक्षकामध्ये सहकार्य आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करावे. कामाचे योग्य वाटप करून प्रत्येक शिक्षकाच्या क्षमतेचा सन्मान करावा. नियमित बैठका आयोजित करून शैक्षणिक समस्या आणि उपायावर चर्चा करावी. शिक्षकांच्या मतांना महत्त्व देऊन लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावेत. चांगल्या कार्याचे कौतुक आणि प्रोत्साहन द्यावे. प्रशिक्षण, कार्यशाळा आणि परिसंवादामध्ये शिक्षकांना सहभागी करून त्यांचा व्यावसायिक विकास साधावा. शिक्षकामध्ये परस्पर सहकार्याची भावना वाढविल्यास शाळेचे वातावरण सकारात्मक बनते. त्यामुळे अध्यापन अधिक परिणामकारक होते आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा? मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करून आत्मविश्वास निर्माण करावा. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी. विद्यार्थ्याच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. अपयश आल्यास निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा द्यावी. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि नेतृत्व या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. विद्यार्थ्यांशी प्रेमळ आणि विश्वासपूर्ण संबंध ठेवावे. त्यांच्या क्षमतावर विश्वास दाखवल्यास विद्यार्थी आत्मविश्वासाने कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास आणि शैक्षणिक प्रगती सुधारते. यानंतरचा प्रश्न, शाळेच्या विकासामध्ये पालकांची भूमिका स्पष्ट करा. शाळेच्या विकासामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालकांनी विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे नियमित लक्ष द्यावे आणि शाळेशी सतत संपर्क ठेवावा. पालक मेळावे, शालेय उपक्रम आणि विकास कामामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नियमितता आणि अभ्यासाची सवय निर्माण करण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे. शाळेच्या समस्या आणि गरजा समजून घेऊन आर्थिक किंवा सामाजिक मदत करावी. शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय असल्यास विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. पालकांच्या सहभागामुळे शाळेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि शाळेच्या प्रगतीला चालना मिळते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांनी शिक्षकांना प्रेरणा कशी द्यावी? मुख्याध्यापकांनी शिक्षकाच्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रेरणा द्यावी. चांगले अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करावा आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करावी. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि सहकार्य द्यावे. प्रशिक्षण, कार्यशाळा आणि परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांच्या मतांना महत्त्व देऊन लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावे. सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण केल्यास शिक्षकामध्ये उत्साह वाढतो. शिक्षकांना नवीन कल्पना आणि प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रेरित शिक्षक अधिक परिणामकारक अध्यापन करतात आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शाळेमध्ये लोकशाही नेतृत्वाचे महत्त्व स्पष्ट करा. लोकशाही नेतृत्वामध्ये सर्वांच्या मतांना महत्त्व दिले जाते. मुख्याध्यापकांनी शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्यास सहकार्याची भावना वाढते. शिक्षकामध्ये जबाबदारी आणि आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेतील समस्या सामूहिकपणे सोडवता येतात. लोकशाहीमुळे सकारात्मक आणि आनंददायी वातावरण तयार होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. नवीन कल्पना आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन मिळते. शाळेच्या विकासासाठी सर्वजण एकत्रितपणे कार्य करतात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळा आणि समाज यांच्यातील संबंधाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळा आणि समाज यांच्यातील संबंध विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. समाजाच्या सहकार्यामुळे शाळेच्या विकासाला चालना मिळते. पालक, स्थानिक संस्था आणि नागरिक यांचा सहभाग वाढवल्यास शाळेतील उपक्रम अधिक प्रभावी होतात. विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्य, जबाबदारी आणि नागरिकत्वाची भावना निर्माण होते. समाजातील समस्या समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळते.
शाळा समाजामध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याचे कार्य करते. शाळा आणि समाज यांच्यात विश्वास आणि सहकार्य निर्माण झाल्यास शिक्षणाची गुणवत्ता वाढते आणि विद्यार्थ्याचा विकास अधिक परिणामकारकपणे घडतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शाळेमध्ये प्रभावी संवादाचे महत्त्व स्पष्ट करा. शाळेमध्ये प्रभावी संवाद असल्यास शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापक यांच्यात चांगले संबंध निर्माण होतात. योग्य संवादामुळे सूचना, माहिती आणि शैक्षणिक उद्दिष्टे स्पष्टपणे समजतात. गैरसमज आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता निर्माण होते. पालकांना विद्यार्थ्याची प्रगतीची माहिती योग्य वेळी मिळते. शाळेतील विविध उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येते. समस्या सोडवण्यासाठी सहकार्याची भावना वाढते. सकारात्मक संवादामुळे शाळेमध्ये आनंददायी आणि शिस्तबद्ध वातावरण तयार होते. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा विकास सुधारतो. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, शाळेमध्ये सहकार्याची भावना कशी निर्माण करावी. शाळेमध्ये सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी मुख्याध्यापकांनी सर्वांना समान संधी द्यावी. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात विश्वास आणि आदर निर्माण करावा. समूह कार्य, चर्चासत्र आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून परस्पर सहकार्य वाढवता येते. प्रत्येकाच्या मतांना महत्त्व देऊन लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावेत. चांगल्या कार्याचे कौतुक आणि प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी नियमित बैठका आयोजित कराव्यात. विद्यार्थ्यांना समूहामध्ये काम करण्याची संधी द्यावी. सहकार्यपूर्ण वातावरणामुळे शाळेची कार्यक्षमता वाढते आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. यानंतरचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापकांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा, वक्तृत्व, निबंध आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी करून घ्यावे. विद्यार्थ्याच्या मानसिक, शारीरिक आणि नैतिक विकासावर लक्ष द्यावे. दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करावेत. करिअर मार्गदर्शन वर्ग आणि समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्याच्या समस्या सोडवाव्यात. त्यामुळे विद्यार्थ्याचा संतुलित आणि सर्वांगीण विकास घडतो. मुख्याध्यापकांनी शिक्षकाच्या व्यावसायिक विकासासाठी काय करावे. मुख्याध्यापकांनी शिक्षकाच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित करावे. नवीन अध्यापन पद्धती, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक बदलांची माहिती शिक्षकांना द्यावी. शिक्षकांना संशोधन, वाचन आणि नवोपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अनुभवी शिक्षकाचे मार्गदर्शन नवीन शिक्षकांना मिळेल अशी व्यवस्था करावी. शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करून आवश्यक सुधारणा सुचवाव्यात. चांगल्या कार्याचे कौतुक करून प्रेरणा द्यावी. शिक्षकांमध्ये सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवावी. व्यावसायिक विकासामुळे अध्यापन अधिक परिणामकारक बनते आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात. शाळेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिस्त, स्वच्छता, सहकार्य आणि परस्पर आदर आवश्यक असतो. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात चांगले संबंध असणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी लोकशाही नेतृत्व स्वीकारून सर्वांना सहभागाची संधी द्यावी. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आणि आनंददायी वातावरण तयार करावे. सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करावे. पालकांशी नियमित संपर्क ठेवावा. समस्या शांततेने आणि सन्मानाने सोडवण्याचा प्रयत्न करावा. सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययनात रुची वाढते. शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि शाळेची गुणवत्ता सुधारते. यानंतरचा प्रश्न आहे, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये कशी विकसित करावीत. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. प्रामाणिकपणा, सहकार्य, शिस्त, स्वच्छता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे. सामाजिक सेवा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि जनजागृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रीय सणांच्या माध्यमातून देशभक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण करावी. शिक्षकांनी आदर्श वर्तन करून विद्यार्थ्यांसमोर योग्य उदाहरण ठेवावे. विद्यार्थ्यांना समूहकार्य आणि सहकार्याच्या संधी द्याव्यात. सामाजिक मूल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना विकसित होते आणि ते चांगले नागरिक बनण्यास मदत होते. यानंतरचा पुढचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये नवोपक्रमांना प्रोत्साहन का द्यावे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांनी नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. नवीन अध्यापन पद्धती, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक साधनाचा वापर केल्यामुळे अध्यापन अधिक प्रभावी बनते. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार विकसित होतो. शिक्षकांना नवीन प्रयोग आणि संशोधन करण्याची प्रेरणा मिळते. नवोपक्रमामुळे विद्यार्थ्याची अध्ययनातील रुची वाढते. बदलत्या काळानुसार शिक्षण अधिक आधुनिक आणि उपयुक्त बनते. मुख्याध्यापकांनी शिक्षकांना प्रशिक्षण आणि आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत. त्यामुळे शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची प्रगती सुधारण्यास मदत मिळते. यापुढील प्रश्न आहे, शाळेच्या विकासासाठी समाजाचे सहकार्य का आवश्यक आहे. शाळेच्या विकासासाठी समाजाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते.
समाजाच्या सहभागामुळे शाळेला आर्थिक, सामाजिक आणि नैतिक पाठबळ मिळते. पालक, स्थानिक संस्था आणि नागरिक यांच्या सहकार्याने विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविता येतात. समाजाच्या मदतीने शाळेला आवश्यक सुविधा आणि संसाधने उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होते. समाजाशी चांगले संबंध असल्यास शाळेची प्रतिष्ठा वाढते. सामाजिक समस्यावर जनजागृती करण्यासाठी शाळा आणि समाज एकत्रितपणे कार्य करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि शाळेची प्रगती साध्य होते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या समस्या सोडवण्यासाठी काय करावे? मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या समस्या समजून घेऊन त्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांशी विश्वासपूर्ण आणि प्रेमळ संबंध ठेवावेत. शैक्षणिक, मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक अडचणी ओळखून आवश्यक मार्गदर्शन करावे. समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्यावी. पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्याच्या समस्या सोडवाव्यात. दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करावे. विद्यार्थ्यांना आपलं मत मांडण्याची संधी द्यावी. सकारात्मक वातावरण निर्माण केल्यास विद्यार्थी आत्मविश्वासाने समस्या मांडू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययनात सुधारणा होते आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडतो. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, शाळेमध्ये समूह कार्याचे महत्त्व स्पष्ट करा. समूह कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, समन्वय आणि नेतृत्व गुण विकसित होतात. विद्यार्थी एकमेकाच्या मदतीने काम करायला शिकतात. विविध कल्पना आणि मतांची देवाणघेवाण होत असल्यामुळे अध्ययन अधिक प्रभावी बनते. समूह कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात. समस्या सोडवण्याची क्षमता आणि निर्णय क्षमता वाढते. सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये समूह कार्य महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे विद्यार्थ्याचा सामाजिक आणि बौद्धिक विकास घडतो. तसेच शाळेमध्ये सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण होते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? शाळेतील सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण होण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रभावी वेळ व्यवस्थापन करणे आवश्यक असते. दैनंदिन कामाचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करावेत. अध्यापन, परीक्षा, बैठका आणि शालेय उपक्रम यांचे वेळापत्रक व्यवस्थित तयार करावे. शिक्षकांना कामाचे योग्य वाटप करून जबाबदाऱ्या स्पष्ट कराव्यात. अनावश्यक विलंब टाळून निर्णय त्वरित घ्यावेत. वेळेचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना समजावून द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामे सुलभ करावी. योग्य वेळ व्यवस्थापनामुळे शाळेची कार्यक्षमता वाढते आणि शिस्त राखली जाते. त्यासोबतच शाळेची शैक्षणिक गुणवत्ता कित्येक पटीने उंचावते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेत? विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी मुख्याध्यापकांनी विविध उपक्रम आयोजित करावेत. विद्यार्थी परिषद, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक सेवा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्या द्याव्यात. वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे आणि समूह कार्य याद्वारे निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढवता येतो. विद्यार्थ्यांना नियोजन आणि आयोजन करण्याची संधी द्यावी. नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक आणि प्रोत्साहन करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी, सहकार्य, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी सक्षम नेतृत्व करू शकतात. यापुढील महत्त्वाचा प्रश्न, शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी संबंधाचे महत्त्व स्पष्ट करा. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील चांगले संबंध विद्यार्थ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रेमळ आणि विश्वासपूर्ण संबंधामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने अध्ययन करतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नैतिक मूल्य आणि अध्ययनाची आवड निर्माण होते. सकारात्मक संबंधामुळे वर्गातील वातावरण आनंददायी बनते. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि स्वतःचं मत व्यक्त करण्याची संधी मिळते. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवू शकतात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारते आणि विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडण्यास मदत मिळते. यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी शिक्षकाचं मूल्यमापन कसं करावं? मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे मूल्यमापन निपक्षपणे आणि विधायक पद्धतीने करावे. अध्यापन पद्धती, विद्यार्थ्याशी वर्तन, शिस्त आणि कार्यक्षमता यांचे निरीक्षण करावे. वर्ग निरीक्षण, विद्यार्थ्याची प्रगती आणि शैक्षणिक निकाल यांच्या आधारे मूल्यमापन करता येते. शिक्षकांच्या चांगल्या कार्याचे कौतुक करावे आणि आवश्यक तेथे सुधारणा सुचवाव्यात. मूल्यमापनाचा उद्देश दोष शोधणे नसून शिक्षकांचा व्यावसायिक विकास घडवणे असावा. शिक्षकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. सकारात्मक मूल्यमापनामुळे शिक्षकांची कार्यक्षमता वाढते आणि शाळेची गुणवत्ता सुधारते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये प्रेरणादायी वातावरण कसे निर्माण करावे? मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रोत्साहन देऊन प्रेरणादायी वातावरण निर्माण करावे. चांगल्या कार्याचे कौतुक करून बक्षिसे आणि गौरव देणे आवश्यक असते. शाळेमध्ये स्वच्छ, आनंददायी आणि शिस्तबद्ध वातावरण ठेवावे. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचं आयोजन करावं.
विद्यार्थ्यांना स्वतःची कौशल्य दाखवण्याची संधी द्यावी. शिक्षकांना नवीन कल्पना आणि प्रयोग करण्यासाठी प्रेरणा द्यावी. सकारात्मक संवाद आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करावे. प्रेरणादायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड वाढते आणि शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण होतो. मित्रांनो, इथपर्यंत हा आपला पेपर आहे. पेपर क्रमांक 118, शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन. जवळपास संपूर्ण महत्त्वाच्या प्रश्नाची आपण आतापर्यंत चर्चा केली आहे. नक्कीच मागच्या सर्व पेपरसारखाच हा पेपर सुद्धा तुम्हाला सोपा आणि सहज जाईल. या पेपरसाठी शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. एक महत्त्वाचं थोडंसं बोलायचं आहे. जे परीक्षेत तर आता नको होतं बोलायला, पण ठीक आहे. कधी कधी आपल्याला आयुष्यात काही समस्या येतात. अशा समस्या असतात की ज्या आपण घरामध्ये बोलू शकत नाहीत. म्हणजे परिवारात सांगितलं तर वेगळीच समस्या, तिसरीच काहीतरी उद्भवते अशी एक शक्यता आपल्याला असते. मग अशा वेळेस नेमकं काय करावं आणि मनातल्या मनात त्या समस्येचं उत्तर मिळत नाही, समाधान होत नाही किंवा घुसमट होते. कधी कधी काय होतं, शाळेच्या ठिकाणी, प्रशासनाच्या ठिकाणी विनाकारण आपल्यावर अन्याय होतो आणि त्या अन्यायाची घुसमट मनात चिडचिड निर्माण करते. त्यामुळे मग त्याचा परिणाम कुटुंबावर होतो. तर अशा वेळेस आपल्याला मदतीची गरज असते की असं कोणीतरी हवं आहे की ज्यांनी आपल्याला नेमकं काय वाटतं तेच ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे तुमचं स्वतःचं जे मत असेल, तुमचा जो एक दृष्टिकोन असेल, तुमचा जो एक व्ह्यू असेल, तो समजून घेतला असला पाहिजे. असं कोणीतरी हवं असतं. आणि नेमकं काय होतं, आपण कोणाजवळ बोलायला गेलं तर तो आपला व्ह्यू समजून न घेता त्याच्या व्ह्यूनं विचार करतो आणि मग पुन्हा जी मूळ समस्या आहे ती समस्या तर निकाली निघतच नाही, दुसरी नवीन समस्या निर्माण होते किंवा मग गॉसिप सारख्या गोष्टी होतात. त्यामुळं आपल्याला वाटतं की नको कोणाला जवळ बोलायला. बोललं नाही तर मन हलकं होत नाही. ते म्हणतात ना, खूप मोठा टाईम जरी असला तरी त्याला एक आउटलेटची गरज असते. त्याचप्रमाणे शिक्षक मित्रांनो तुमच्यासाठी खास आउटलेट निर्माण केलं आहे. जर तुम्हाला अशा काही समस्या असतील जे तुम्हाला कुठेच शेअर करता येत नाही, म्हणजे अगदी कुटुंबात बोललं तर विनाकारण नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता असेल, कामाच्या ठिकाणी बोललं तर सहकार्याशी संबंध संपुष्टात येण्याची भीती वाटते किंवा एखाद्या ठिकाणी असं वाटतं माझ्यावर विनाकारण अन्याय झाला आहे आणि माझी घुसमट होते आणि कुठेच बोलण्याची सोय नाही, तर तुम्ही सहज शिक्षक मित्राशी बोलू शकता. अगदी तुमचं नाव गाव न सांगताही तुमची सर्व माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. हेतू हाच आहे की आपल्या शिक्षक परिवारातील शिक्षकांनी मन मोकळं, सहज आणि खळखळून हसतं असावं. पण कधी कधी या घुसमटीमुळे काय होतं की ते तुंबलेल्या पाण्यासारखं आपल्याला ते कुठेच व्यक्त होता येत नाही, म्हणून मग आपली घुसमट होते. त्यावेळेस शिक्षक मित्र तुमच्यासाठी उभा आहे. फोन नंबर माहीतच आहे, 99 22 55 90 98. त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची समस्या फोनवर सांगू शकता. म्हणजे काय होतं, व्हॉट्सअपला तुम्ही कळू शकाल की मला बोलायचं आहे आणि एक वेळ मी तुम्हाला सांगेल की त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. तुमची काय समस्या असेल शांतपणे ऐकून घेतल्या जाईल. शिवाय तुमचं मत असेल तर त्यावर काही सोल्युशन असेल तर ते सुद्धा काढता येईल. चला तर मित्रांनो, थांबूया तिथे आणि भेटूयात. हां, एक महत्त्वाचं, पुढच्या वर्षीसाठी सुद्धा जे तुमचे कलिग्स या कोर्सला ॲडमिशन घेतील त्यांना सुद्धा या आपल्या शिक्षक मित्र साबळे चॅनलबद्दल सांगा आणि दरवर्षी हे सेशन आपण घेणारच आहोत. तर त्यांना आवर्जून नोट्स, आपला ऑनलाईन क्लास याबद्दल आवर्जून सांगावं अशी एक अपेक्षा ठेवतो. त्यासोबतच आपण B.Ed आणि M.Ed YCMA याचं सुद्धा काम करतो. यासोबतच कृती संशोधन असेल, इतर जे काही स्वाध्याय असतील, प्रात्यक्षिक असतील, ते पण आपण योग्य रीतीने करतोय. तर चला भेटूयात पुढच्या एखाद्या कोर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. आणि ग्रुपला कनेक्टेड आहातच तर काही नवीन मेसेज असेल, संदेश असेल तर मी टाकत चालेल. चला थांबूयात. ओके, बाय.